लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नवीन नाशिक मनपातील कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश. पावत्यांशिवाय वसुली करतात कर्मचारी. अतिक्रमण विभाग व इतर कर्मचाऱ्यांवर हप्ता वसुलीचे आरोप. स्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा. सविस्तर बातमी. नाशिक महानगरपालिकेच्या नवीन नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांकडून कथित भ्रष्टाचार आणि पावत्यांशिवाय पैशांची वसुली होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. स्थानिक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण विभागाचे निखिल तेजाळे तसेच विविध कर विभागातील अक्षय कांबळे हा कर्मचारी संगनमताने व्यावसायिकांकडून पावती न देता दररोज पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्यावसायिकांनी केलेल्या आरोपानुसार सदर कर्मचारी दररोज सुमारे 50 रुपयांची रोख वसुली करत असून त्याबाबत कोणतीही अधिकृत पावती दिली जात नाही. तसेच सफाई व बिगारी म्हणून नियुक्त असलेल्या तेजाळे व कांबळे या कर्मचाऱ्यांकडे इतर विभागांचे कामकाज सोपवण्यात आल्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अशा कर्मचाऱ्यांना कोणत्या नियमांच्या आधारे महसूल किंवा प्रशासन स्वरूपाचे काम देण्यात आले याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. अतिक्रमण विभागातील निखिल तेजाळे या कर्मचाऱ्यांकडून व्यावसायिकांकडून दरमहा सुमारे 1000 रुपये हप्ता घेतला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नवीन नाशिक विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा कळस पहा पुढील अंकात. आपल्याकडे कोण येऊन गेला? तेजाळे साहेब. किती रुपये घेऊन गेले? 1000. कुठल्या विभागात कामाला आहे ते? नगरपालिकेला वाटतं. दर महिन्याला येतं का? 2-3 महिन्यापासून. आणि दर महिन्याला किती रुपये देता? 1000. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.